फत्ते यदर्थी संशोधनाई देहमस्तकी धरावा अवगार कल्लोळ करावा मुलुक बढवावा की बुडवावा धर्म संस्थापनेसाठी शिवाजी महाराज की जय, भारत माता की जय, हिंदू धर्म की जय। हिंदवी स्वराज्याचे दुसरे छत्रपती, पराक्रमी योद्धे आणि धर्मरक्षक धर्मवीर श्री संभाजी महाराज यांची जयंती आज गुरुवार दिनांक 14 मे रोजी बेळगाव शहरातील धर्मवीर श्री संभाजी महाराज चौकात अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात साजरी करण्यात आली। शिवमुद्रा युवा मंच सांब्रा यांच्या वतीने आयोजित या भव्य कार्यक्रमात जय भवानी जय शिवाजी आणि भारत माता की जय अशा घोषणा देत परिसर दणाणून गेला होता। यावेळी छत्रपती श्री संभाजी महाराज यांच्या मूर्तीस माजी आमदार संजय पाटील, भाजपा ग्रामीण मंडळाचे अध्यक्ष युवराज जाधव तसेच शिवसैनिकांनी पुष्पहार अर्पण करून भगवा ध्वज फडकावत अभिवादन केले। धर्मवीर संभाजी महाराज हे केवळ शूर योद्धे नव्हते, तर ते विद्वान, अभ्यासू, दूरदृष्टी असलेले राजे होते। त्यांनी आपला पराक्रम, राष्ट्रनिष्ठा आणि स्वाभिमानाच्या बळावर साम्राज्याची धुरा समर्थपणे सांभाळली, असे प्रतिपादन माजी आमदार संजय पाटील यांनी केले। संकटासमोर कधी न झुकणाऱ्या धर्मवीर श्री संभाजी महाराजांच्या व्यक्तिमत्वातून तरुणांनी प्रेरणा घ्यावी, असे त्यांचे धैर्य, कर्तव्यनिष्ठा, राष्ट्रप्रेम आणि स्वाभिमान आपल्या जीवनात अंगीकारणे आवश्यक असल्याचे आवाहन यावेळी करण्यात आले। आज 14 मे छत्रपती संभाजी राजांचा जन्मदिन। हा जन्मदिवस आम्हा सगळ्या भारतीयांना प्रेरणादायी दिवस म्हणून आपण साजरा करायला हवा, कारण छत्रपती संभाजी राजांचा इतिहास, त्यांचं चरित्र, खास करून आजच्या युगात जिथं 50-100 रुपयासाठी लाईन लावून लोक लाचारी दाखवायला लागलेत, त्या लोकांच्यासाठी एक प्रेरणा, आदर्श म्हणून छत्रपती संभाजी राजांचे चरित्र आम्ही सगळ्यांना प्रेरणा देऊ शकतो की आम्हाला सगळ्यांना त्यांच्यापासून बरंच काही शिकता येईल। आणि छत्रपती संभाजीराजे म्हटलं की औरंगजेबाने त्यांची वाईट पद्धतीनं हत्या केली इतकंच मर्यादित त्यांचं चरित्र नाही आहे। अवघ्या 9 वर्षामध्ये अनेक भाषेचं ज्ञान अवगत केलेला एक लहान पोरगा, ज्यानं 14 भाषेमध्ये अनेक मोठे मोठे ग्रंथ लिहिले, अशा अनेक भाषाचा अगाध ज्ञान, ज्यांच्याकडे अध्यात्म होतं, ज्यांच्याकडे शूरवीरता होती, ज्यांच्याकडे हिंदू धर्माबद्दल असलेली चाड, ही आज इतिहासाच्या पानावरती सुवर्णाक्षरानं लिहून ठेवलेलं एक ग्रंथ ठरलेला आहे। त्या संभाजी राजेंचं चरित्र वाचताना आम्हा तुम्हा सगळ्यांना रक्तात मध्ये एक वेगळी प्रेरणा, ताकद, चैतन्य निर्माण करण्याची ताकद त्या चरित्रामध्ये आहे। जर राजे संभाजीचं चरित्र वाचलं तर लक्षात येतं की धर्मासाठी कसं जगावं, धर्मासाठी काय काय माणूस करू शकतो, हे एक ज्वलंत उदाहरण आम्हाला संभाजीराजांच्या चरित्रामधून मिळतं। राजे संभाजींची, राजे छत्रपती शिवरायांची मूर्ती आमच्या हृदयात ठेवून आम्ही हिंदू म्हणून मानानं या मातीत जगण्याचा प्रयत्न करायला हवा आणि प्रत्येक 14 मेला येऊन राजे छत्रपती संभाजींना अभिवादन करण्याचा आपला जो मनातला एक चांगली भावना आहे ती प्रामाणिकपणे आपण सगळ्या जनतेपुढे ठेवूया। छत्रपती श्री संभाजी महाराज यांच्या जीवनातून समाज आणि राष्ट्रहितासाठी कार्य करण्याची प्रेरणा मिळते, असे मत यावेळी शिवप्रेमीने व्यक्त केले। आज 14 मे प्रथमतः सर्वांना छत्रपती संभाजी महाराज जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा। तसेच आज शिवमुद्रा युवा मंच सांब्रा आमच्या वतीनं पहिल्यांदाच छत्रपती संभाजी महाराज चौक बेळगाव येथे छत्रपती संभाजी महाराजांच्या मूर्तीचं पूजन झालेलं आहे। एका राजानं जगावं कसं आणि एका राजानं मरावं कसं, असं आम्हाला शिकवण दिलेले छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्याकडून बरंच काही शिकण्यासारखं आहे। म्हणून आज त्यांच्या जयंतीनिमित्त खरोखर आमचा सण म्हटलं तरी वावगं ठरणार नाही। आज त्यांच्या जयंतीनिमित्त माजी आमदार संजयदादा पाटील तसेच बेळगाव ग्रामीण मंडळाध्यक्ष युवराजदादा जाधव व आमचे सर्व कार्यकर्ते व शिवमुद्रा युवा मंच टीमच्या माध्यमातून आम्ही आज छत्रपती शिवाजी महाराजांची पूजा झालेली आहे। पुन्हा एकदा सर्वांना छत्रपती संभाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त हार्दिक शुभेच्छा देत दरवर्षी 14 मेला आपण या ठिकाणी छत्रपती संभाजी महाराज जयंती करू हे निश्चय घेऊन आम्ही आज इथून पूजा करून जात आहोत। यावर्षी छोट्या पद्धतीने का होईना आम्ही पूजा केलोय, पण पुढच्या वर्षी मोठ्या पद्धतीने पूजा करण्याचा या ठिकाणी निश्चय घेऊन आम्ही आज इथून जात आहोत। जय शिवराय, जय शंभूराजे। आज भगवान धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज यांच्या जन्मोत्सव सोहळ्यानिमित्त
प्रथमतः सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा. आज श्री शिवमुद्रा युवा मंच सांब्रा यांच्या वतीनं छत्रपती श्री संभाजी महाराज जन्मोत्सवानिमित्त आज इथं पूजन संपन्न होणार आहे. जिल्हा पुणे आणि किल्ला पुरंदर 14 मे 1657 सईबाईंच्या उदरी धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराजांचा पुरंदरगडावर जन्म झालेला आहे. अवघे 2 वर्षाचे शंभूराजे असताना सईबाईंचं ज्यावेळी स्वराज्यावर अफजल खान चालून आला त्या काळातच 5 सप्टेंबर 1659ला सईबाईंचं निधन झालं. शंभूराजांच्या डोक्यावरील मातृत्वाचं छत्र हरपलं. ज्या छत्रछायेखाली छत्रपती शिवाजी महाराज घडले त्या राजमाता जिजाऊंच्या छत्रछायेखाली शंभूराजेही घडू लागले आणि बघता बघता प्रत्येक शास्त्रात शस्त्रात शंभूराजे पारंगत झाले आणि वयाच्या 14व्या ते 15व्या वर्षी त्यांनी संस्कृत भाषेत बुधभूषण हे ग्रंथ लिहिलं. बुधभूषण, राजकारभार, लष्करनीती हे संस्कृत भाषेत ग्रंथ लिहिलं आणि तसेच ब्रज भाषेत नकीशकांत, नायिका भेद आणि 7 शतक हे ब्रज भाषेत संभाजी महाराजांनी ग्रंथ लिहिलेले आहेत लहान वयातच. आणि तसेच 14 ते 16 भाषा शंभूराजांना येत होत्या. इंग्रजी, मराठी, कानडी आणि मल्याळम, तेलुगू अशा पारसी, ब्रज भाषा अशा 16 भाषा शंभूराजांना येत होत्या. आणि संभाजी महाराज दुसरे छत्रपती झाले त्यानंतर त्यांनी हिंदवी स्वराज्याचं रक्षणाची धुरा सांभाळली आणि आपल्या तलवारच्या धारेवर या हिंदवी स्वराज्याचं रक्षण केलेलं आहे. भगवान श्री शिवछत्रपती आणि संभाजी महाराज यांचं जीवन मृत्यूच्या जिभेवरील जिने जगले अखंड. त्यांचं जीवन मृत्यूच्या जिभेवर जीवन जगलेलं आहे. मृत्यूची जीभ म्हणजे काय? पूर्व, पश्चिम, दक्षिण, उत्तर, आग्नेय, वायव्य, नैऋत्य, ईशान 4 दिशेला आदिलशाह, निजामशाह, कुतुबशाह, पातशाह, इमामशाह, पोर्तुगीज, डच, हबशी, पठाण, इंग्रज असंख्य शत्रू सूर्य उगवल्यापासून सूर्य मावळेस्तवर आणि सूर्य मावळल्यापासून सूर्य उगवस्तवर दिवस न रात्र कधी वार करतील याचा नियम नव्हता. ऐसे जीवन आपल्या बापांनी भगवान श्री शिवछत्रपती आणि धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज ऐसे जीवन जगलेलं आहे. आपल्याला येणाऱ्या पिढीला भगवान श्री शिवछत्रपती आणि धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या विचारधारेची आणि रक्तगटाची एकरूप होण्याची पिढी निर्माण करण्याचं कार्य आपल्याला करायचं आहे. सृष्टी सूर्याविना, मासा पाण्याविना, हा देह प्राणाविना असू शकत नाही, जगू शकत नाही, टिकू शकत नाही. हिंदुस्थान, हिंदू समाज, हिंदू राष्ट्र, भगवान शिवछत्रपती आणि धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज या 2 पितापुत्राशिवाय हिंदुस्थान, हिंदू समाज, हिंदू राष्ट्र जगू शकत नाही, टिकू शकत नाही, असू शकत नाही. हे जितकं सत्य आहे हे जर आपल्याला जाणून घ्यायचं असेल तर पहा आमच्या इतिहासाची पाने चाळून. आपल्याला याचं उत्तर पाहिजे असेल तर उभ्या हिंदुस्थानाचा इतिहास चाळावा आणि शेवटला काय उत्तर येते ते पाहावं. पुण्यश्लोक छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय. धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज की जय. भारत माता की जय. हिंदू धर्म की जय. यावेळी बेळगाव भाजप ग्रामीण मंडळ युवा मोर्चा अध्यक्ष विक्रम सोनजी, सुधीर हिरोजी, सोमनाथ सांगावकर, मोहन जोई, ज्योतिबा हरजी, सोमनाथ अकनोजी, सचिन सोनजी, प्राजल जकराटी, राधिका गिरमल, मिथाली जाधव, निधी हिरोजी यासह इतर शिवसैनिक, पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.